कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती महाराष्ट्रभर देशात साजरी होत आहे. अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट चळवळीतील सांस्कृतिक आघाडीवरील साहित्यिक सांस्कृतिक आघाडीवरचे बिन्नीचे कार्यकर्ते नेते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, मराठी भाषिक राज्यासाठीच्या चळवळीत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठीचा जो लढा झाला, त्या लढ्यामध्ये सगळे परिवर्तनवादी पुरोगामी पक्ष संघटना, समाजवादी, आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी पक्ष सहभागी होते. अण्णाभाऊ साठे आणि अण्णाभाऊ साठेंचं लाल बावटा कला पथक हे त्या लढ्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यामध्ये त्यांनी फार महत्वाची भूमिका निभावलेली आहे. आज आपण भाषेच्या संदर्भानं जेव्हा मातृभाषेच्या संदर्भानं जेव्हा विचार करतो, मातृभाषेचं महत्व आणि मातृभाषेतून शिक्षण हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आपल्याकडे मराठी भाषेतून सगळे व्यवहार व्हावेत, मातृभाषेतून महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लोकांना शिक्षण घेता यावं, त्यांचे सगळे व्यवहार सामान्य जनांचे मराठी भाषेतून होतात, तेव्हा त्यांना ते सोयीचं व्हावं अशी एक सगळी व्यवस्था निर्माण करण्यासाठी मराठी भाषिक राज्य असलं पाहिजे किंवा घटनात्मक तरतुदीद्वारे हे मान्य करण्यात आलं होतं तत्व की भाषिक राज्यांची निर्मिती केली जावी. परंतु भांडवलदारी हितसंबंधाच्या लक्षात घेऊन मराठी भाषिक राज्याची जी मागणी पुढे आली, त्या मागणीला विरोध होऊ लागला आणि त्यामधून जे काही जो लढा उभा राहिला, त्या लढा ऐतिहासिक लढा आहे. त्या लढ्यामध्ये कामगार चळवळीचं, कम्युनिस्ट चळवळीचं सर्वाधिक महत्वाचं योगदान राहिलेलं आहे. 105 कामगार शहीद झाले त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आणि मराठी भाषिक राज्याच्या चळवळीमध्ये. हे मोठं शौर्य आणि बलिदान डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, कामगार चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. आणि आपले सर्व नेते डाव्या चळवळीतले, आंबेडकरी चळवळीतले, समाजवादी चळवळीतले त्या लढ्यामध्ये होते. मातृभाषेचं महत्व काय आणि मातृभाषा किती महत्वाची असते मुलांच्या शिक्षणाच्या, मूलतः शिक्षणाच्या बाबतीतला जो काही प्रश्न आहे, तर मातृभाषेतून शिक्षण मुलांना सहज सोपं होऊ शकते. त्यांना सर्व विषय मातृभाषेतून नीट आकलन होऊ शकतात आणि प्राथमिक शिक्षण हे प्रथम मराठी भाषेतूनच, मातृभाषेतूनच मुलांना दिलं तर त्यांना चांगले सगळे विषय व्यवस्थित कळू शकतात. हा त्या पाठीमागचा मूलभूत दृष्टिकोन असल्यामुळं प्राथमिक शिक्षण मराठीतून आणि त्यानंतर आपल्याकडे 5वी पासून इंग्रजी एक विषय ठेवत ठेवत विद्यार्थ्यांना हिंदी इंग्रजी विषय 5वी पासून ठेवण्याची पद्धत आधीपासून राहत आलेली आहे. एक भाषा नीट शिकलेली असताना त्या भाषेच्या आधारानं इतर भाषा नीट शिकता येतात. आणि कोणतीच भाषा जर नीट शिकलेली नसेल, म्हणजे मुलगा मातृभाषा त्याची मराठी आहे आणि त्याला हिंदीतून शिक्षण दिलं जात असेल, मुलगा मराठी भाषिक आहे मातृभाषा त्याची आणि त्याला पूर्णपणे प्रारंभापासूनच इंग्रजी माध्यमातून टाकलं असेल, तर अक्षरशः म्हणजे मातीतली जी रोपटी असतात, शेतीतली मातीतली जी रोपं असतात, झाडं असतात, ती झाडं उपटून कुंडीत लावणं आणि त्यांना बोनसाय करणं, असा जो काही प्रकार झाडांच्या बाबतीत होऊ शकतो, केला जातो, तसं मुलींना शिकणाऱ्या मुलांना सक्तीनं हिंदी लादून, त्याची मातृभाषा वगळून हिंदी किंवा इंग्रजी सक्तीनं लादून किंवा सक्तीनं इतर भाषेत त्याला मातृभाषा सोडून शिक्षण घ्यायला जेव्हा भाग पाडलं जातं, तेव्हा त्यांचा, मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही, त्याला नीट भाषा येत नाही, त्याला सांस्कृतिक भान येत नाही. आणि म्हणून एक भाषा आधी नीट आकलन झाल्याशिवाय, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून दिल्याशिवाय इतर भाषेतून शिक्षण देणं हे अन्यायकारक होते. एकतर मुळात कोणतीही भाषा, जगातली कोणतीही भाषा एक स्वतंत्र
विरासत, सांस्कृतिक विरासत असते. मराठी भाषेचा जर आपण विचार केला तर आपल्या मराठी भाषेतील साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जो आहे तो फार मोठा आहे. या मराठी भाषेमध्ये जी काही विरासत आहे, जी ज्ञान संपदा आहे, ती ज्ञान संपदा तिचं जतन करणं आणि प्रत्येक भाषेतल्या ज्ञान संपदेचं जतन करणं, म्हणजे त्या भाषेतून जी काही ज्ञान संपदा, सांस्कृतिक वारसा तयार होतो, तो सांस्कृतिक वारसा सगळ्यांचा जतन करून भाषांच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाण होणं, करणं, हा आपण करत असतो व्यवहार. आणि आपण आदरानं इतर भाषा समजून घेतो, शिकतो, शिकल्या पाहिजे. आपण कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही, केलाही नाही पाहिजे. परंतु त्याचबरोबर साम्राज्यवादी पद्धतीनं भाषा लादणं, मला तो भाषिक साम्राज्यवाद वाटतो. मी माझा अनुभव सांगतो की लहानपणी, म्हणजे एक उदाहरण मराठीतलं सुद्धा कसं होते. पद्धत जी आहे शिक्षणाची ती समतेची, माणुसकीची असा पाहिजे. परंतु भाषा, ज्या काही ज्यांच्या हातात साधनं असतात भाषेची, ज्या वर्गाच्या हातात सत्ता असते, त्या भाषेवर, त्या वर्ग सत्तेवर त्या वर्गाचं नियंत्रण असते. आणि मग होतं काय की त्या त्या वर्गाची सुद्धा ती भाषा जी आहे शासक शोषक वर्गाची, ती मराठीतल्या सुद्धा शासक शोषक वर्गाची भाषा सामान्य लोकांवर शिक्षणातून लादली जाते, असं पण घडत आले. माझा असा अनुभव आहे की मी मूळचा वराडी भाषिक, मराठी वराडी भाषा आमची मातृभाषा. आणि जेव्हा शाळेत शिकायला लागलो तेव्हा शाळेमध्ये आलेली जी भाषा ती प्रमाण मराठी भाषा. ती प्रमाण मराठी भाषा आम्ही शिकलो. ती मराठीशी, आमच्या मातृभाषेशी, वराडी भाषेशी सुसंगत असल्यामुळं तिचा काही तसा जाच फारसा जरी झालेला नसला तरीही आम्ही जेव्हा आमच्या बोली भाषेतले शब्द वापरत होतो तेव्हा आम्हाला गावंडळ म्हणून हिनवलं जात होतं. आम्हाला धेडगुजरी भाषा बोलतात म्हणून हिनवलं जात होतं. मी पुण्यात असा अनुभव पुण्यात घेतला की माझ्या मुलीला जिथं मी ठेवलं शिकायसाठी नेऊन, आणि ज्या घरमालकाकडे राहिले किरायानं, तर त्या घरमालकानं सुरुवातीपासूनच, पहिल्याच दिवसापासून शुद्ध मराठी तिला शिकवायला सुरुवात केली की असं नाही बोलायचं, हा शब्द असा नाही बोलायचा, तो तसा नाही बोलायचा. मी मुलीला सांगितलं दुर्लक्ष कर, परंतु तो माणूस जेव्हा जेव्हा भेटायचा तेव्हा तेव्हा तो भाषेचे, शब्दाचे उच्चार तिला शुद्ध भाषा, प्रमाण भाषेत कसं बोलावं, शुद्ध भाषेत कसं बोलावं, तुझी भाषा कशी अशुद्ध आहे, हे जसं मुलीला मी अनुभवलं तसं आम्ही विद्यार्थी जसे शिकलेल्या लोकांकडून, अगदी आम्ही ज्या वर्गातून आलो त्या वर्गातून शिकलेली लोक सुद्धा प्रमाण भाषेत बोललं पाहिजे शिकलेल्यांनी. आपली भाषा गावंडळ आहे, तिला धेडगुजरी म्हणण्यापर्यंत जी काही ती पद्धत आहे. तर भाषेला हिनवणं, जगातली कोणतीही भाषा, बोली भाषा हीन किंवा कोणती भाषा श्रेष्ठ नसते, परंतु शासक शोषक वर्ग हा भाषेच्या माध्यमातून आपल्या हितसंबंधाचं सांस्कृतिक राजकारणही रेटत असतो. आणि तो त्या सामान्य लोकांना त्यांच्या बोली भाषांच्या बद्दल, त्यांच्या मातृभाषांच्या बद्दल हिनवत असतो. आणि तो हिनवणं, आणि एकीकडे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असं सुद्धा झालेलं, म्हणजे सगळ्यांनी मराठी भाषा शिकलो आपण, प्रमाण मराठी भाषेत बोलतो, प्रमाण मराठी भाषेतही लिहितो, परंतु ग्रामीण साहित्याच्या माध्यमातून, दलित साहित्याच्या माध्यमातून, बहिणाबाई चौधरी सारख्यांच्या साहित्याच्या माध्यमातून बोली भाषेतलं साहित्य हे असल साहित्य म्हणून पुढे आलं. आणि या साहित्यिकांनी आपल्या बोली भाषेचा, खऱ्या मातृभाषेचा वापर आपल्या अभिव्यक्तीसाठी केला. आणि त्या अभिव्यक्तीमुळं, त्या मातृभाषेतल्या अभिव्यक्तीमुळं त्या साहित्याला अत्यंत उच्च कोटीचा दर्जा, जागतिक पातळीवर सुद्धा त्या साहित्यांचं मोठेपण मान्य केलं गेलं. आणि त्या भाषेला हिनवणं किंवा कमी लेखणं हे संयुक्तिक नाही. ही जाणीव म्हणजे नादो महानवरांच्या कविता असोत की बहिणाबाई चौधरींच्या कविता असोत, की मीही अधूनमधून वराडी भाषेमध्ये लिहितो, तर आता आमच्या मनामध्ये आमच्या मातृभाषेबद्दलचा, बोली भाषेबद्दलचा हीनगंड किंवा न्यूनगंड नाही, परंतु शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये मात्र आमच्यामध्ये न्यूनगंड, हीनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. तो केला जाऊ नये. इतकं सामाजिक जीवन जो आहे ते उन्नत झालं पाहिजे. शिक्षकांचं त्या संदर्भात प्रशिक्षण झालं पाहिजे. अभ्यास मंडळावर जे काही प्राध्यापक शिक्षक असतात, जे अभ्यासक्रम निश्चित
करतात, भाषेबद्दल जे बोलतात, त्यांनी सुद्धा भाषेकडे बघताना पक्षपाती पद्धतीनं बघितलं नाही पाहिजे. मला वाटतं की आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जे त्रिभाषेच्या सूत्रानुसार मराठी भाषाच्या सोबत हिंदी जी काही सक्तीची केली जात आहे पहिल्या वर्गापासूनच, तर तो जो काही विचार आहे तो एक प्रकारचा साम्राज्यवादी विचार आहे. तो फॅशिस्ट प्रवृत्तीच्या लोकांचा, एक देश, एक धर्म, एक संस्कृती, एक भाषा आणि एकाच भाषेतून शिक्षण भविष्यात पुन्हा आम्हाला हिंदीच, एकच रंगाचा झेंडा, त्यांचं जे काही राजकारण आहे ते ब्राह्मण्यवादी मनुवादी राजकारण, RSS संघ भाजपचं जे काही राजकारण आहे ते त्या राजकारणाचा भाग म्हणून हिंदी भाषा लादली जाते. इतकंच काय, तर मी असं अनुभवतो, मी सातत्यानं जी काही भाषणं ऐकली हिंदी भाषा राष्ट्रभाषा दिनाच्या निमित्तानं, त्या भाषणामध्ये बहुतेक हिंदी भाषिक लोक भाषण करताना त्या भाषेचं महत्व अधोरेखित करताना त्यामध्ये हिंदुत्ववाद, जो काही आहे ब्राह्मणवाद, तो त्याच्यामध्ये घुसळून त्याच्या प्रचाराचं माध्यम म्हणून त्या भाषेचं महत्व आणि त्या सांस्कृतिक विरासतीचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी पण ते सांगायला विसरत नाहीत. आणि म्हणून ती भाषा जेव्हा या पद्धतीनं लादली जाते आणि त्याच्यासोबत त्यांचा सांस्कृतिक वारसा जो काही लादला जातो, तर तो वारसा घातक या अर्थानं आहे की मुळातच भारतामध्ये विविध जे राज्य आहेत ते भाषिक आधारावर राज्य निर्माण केलेले जे आहेत, त्या राज्याच्या ज्या काही मातृभाषा आहेत, बोलीभाषा आहेत, त्या बोलीभाषामध्ये एक संस्कृती आहे, एक विरासत आहे आणि एक प्रकारचं एक भाषा म्हणजे एक राष्ट्र असतं. म्हणजे त्या भाषेच्या माध्यमातून विकसित होणारी जी सांस्कृतिक विरासत आहे ती विरासत त्या भाषेतल्या लोकांच्या माध्यमातून, प्रदेशाच्या माध्यमातून ते एक राष्ट्र बनण्याच्या पात्रतेचे ते लोक असतात. आणि म्हणून आपल्या देशामध्ये या राष्ट्रकांचा आदर केला जावा, त्यांनाही योग्य न्याय दिला जावा, या भूमिकेतून घटनात्मक तरतुदीद्वारे जसं भाषिक राज्यांच्या निर्मितीचा विचार झाला, त्याच सोबत ह्या संस्कृती एकमेकांची देवाणघेवाण होताना सक्तीनं कोणती संस्कृती कुठल्या भाषेवर, कुठल्या संस्कृतीवर लादली जाऊ नये साम्राज्यवादी पद्धतीनं, याचा पण विचार गंभीरपणे केला गेलेला आहे असं मला वाटतं. आपल्या राज्यघटनेमध्ये युनियन ऑफ स्टेट्स, म्हणजे USA सारखं व्यवस्था नाही तर युनियन ऑफ स्टेट्स आहे, राज्यांचा संघ असा, अशी व्यवस्था आपल्या घटनात्मक काय तरतुदीनं स्वीकारली, ती सर्व भाषांना आपल्या सांस्कृतिक वारसा जतन करून तो पुढे घेऊन जाता यावा हा त्या पाठीमागचा हेतू आहे. आणि त्या हेतूला, त्या माझ्या सांस्कृतिक हितसंबंधांना मारून टाकण्याचा, गाडून टाकण्याचा, माझी मराठी नष्ट, आपल्या मराठीमध्ये जे संतांचं साहित्य आहे, जे अभंग आहेत, जे भारुड आहेत, जे लावण्या आहेत, फुल्यांचे अखंड आहेत, कथा कादंबऱ्या आहेत आणि काही जे साहित्य प्रकार आहेत आपल्या मराठीमध्ये विकसित झालेले, ते इतर भाषात नाही आहेत. मराठी सांस्कृतिक वारशामध्ये जे रिधम आहेत, जे लोकवाद्य आहेत, त्याच्यासोबत मराठी भाषेसोबत ते इतर ठिकाणी नाही आहेत. जेव्हा एखादी भाषा मारली जाते तेव्हा त्या भाषेसोबत त्याची सांस्कृतिक विरासत नष्ट होते. मी माझ्या मुलांना मराठी माध्यमातून शिकवलं, नंतर पुढे ते 5वी नंतर त्यांना जे काही इंग्रजी होतं, तर आज ते इंग्रजी सायन्स फॅकल्टीला जाऊन इंग्रजीतून शिकत आहेत, इंग्रजीतून चांगलं बोलतात. आणि काही एक समस्या मराठी भाषेतून शिकले, मराठी माध्यमातून शिकले, इतरांची मुलं इंग्रजीच्या माध्यमात जात असताना मी जाणीवपूर्वक मराठी माध्यमातून शिकवलं आणि त्याचा फायदा असा झाला की मुलांचं मराठी साहित्याचं वाचन चांगलं झालेलं आहे आणि मराठी जे काही सांस्कृतिक विरासत आहे, वारसा आहे, ते त्या चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची कुवत आणि एक सर्वांगीण विकास व्यक्तिमत्वाचा जो होणं असते, तो एक भाषा नीट शिकल्यानंतर तिच्यासोबत इतर भाषा शिकण्यातून होतो असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून जर मुलांना
बोनसाय होऊ द्यायचं नसेल, कुठल्या साम्राज्यवादी भाषेच्या साम्राज्यवादाचं बळी ठरू द्यायचं नसेल आणि एखादा सांस्कृतिक वारसा उद्ध्वस्त होऊ द्यायचा नसेल, तर मातृभाषेतून शिक्षण आवश्यक आहे. आणि म्हणून मराठी भाषेतून शिक्षण आवश्यक आहे. आणि म्हणूनच मराठी भाषेसोबत प्राथमिक पहिल्या वर्गापासून हिंदीला किंवा इंग्रजीला जो विरोध असलाच पाहिजे, तो यासाठी आहे की आधी मराठी भाषा नीट आली पाहिजे, नीट शिकली पाहिजे, आणि त्या आधारानं आपल्याला इतर भाषा शिकता येतात. तर मला ग्रामशीनं भाषेच्या बद्दल फार ठोस शास्त्रशुद्ध काही मांडणी केलेली आहे. अंतोनियो ग्रामशी असं म्हणतो की भाषा हे केवळ संवादाचं माध्यम नसते, तर भाषा ही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रक्रियांचा महत्वाचा भाग असते. पुन्हा ग्रामशीचं असं म्हणणं आहे की भाषा सांस्कृतिक, सामाजिक, वर्गीय सत्तेच्या जी वर्गीय सत्ता आहे त्या वर्गीय सत्तेचं धुरीणत्व, धुरूळ म्हणजे त्याला हेजिमनी शी संबंधित ते भाषा असते. जी काही शासक शोषक वर्गाची भाषा असते ती भाषा एक प्रकारचे त्या भाषाचं सुद्धा एक राजकारण असते. भाषा ही सत्ताधारी वर्गाच्या सांस्कृतिक वर्चस्वाला आकार देण्याचे एक साधन असते. सत्ताधारी वर्ग भाषेच्या माध्यमातून आपले विचार, मूल्य आणि आपला दृष्टिकोन समाजावर लादत असतो, ज्यामुळे त्यांचे वर्चस्व लोकांवर लादताना लोक ते स्वीकारतात, नैसर्गिक म्हणून स्वीकारतात किंवा योग्य वाटते म्हणून स्वीकारतात. तर ती पद्धत लोकांना आपलं सांस्कृतिक भिन्नत्व, वर्चस्व स्वीकारायला भाग पाडण्यासाठी सुद्धा भाषेचा वापर केला जातो, असं ग्रामशीचं म्हणणं आहे. उदाहरणार्थ विशिष्ट भाषा किंवा बोली भाषेला प्रमाण मानून, म्हणजे शासक शोषक वर्गाच्या बोली भाषेला किंवा त्या भाषेला प्रमाण मानून इतर भाषांना, बोली भाषांना हीन ठरवणं हा प्रकार केला जातो. आणि त्यामुळं ग्रामशीचं असं म्हणणं आहे की शिक्षण आणि यांचा जो काही भाषा संबंध आहे त्यामध्ये ग्रामशीचं असं म्हणणं आहे की शिक्षण व्यवस्थेद्वारे भाषेचा वापर सत्ताधारी विचारसरणी रुजविण्यासाठी केला जातो. खरे शिक्षण हे सर्वसमावेशक आणि लोकशाहीवादी असले पाहिजे, ज्यामुळे सर्व वर्गांना त्यांच्या भाषिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीची संधी मिळेल. तर शिक्षण हे लोकशाही पद्धतीचं असलं पाहिजे आणि सर्वसमावेशक असलं पाहिजे. ग्रामशी भाषेच्या संदर्भानं महत्वाचं मला ते सांगावं असं वाटतं की ग्रामशी म्हणतो की भाषा ही स्थिर नसते, भाषा ही गतिमान असते. भाषांचा सुद्धा विकास होत असतो. आपण जर प्राचीन मराठीचा विचार केला आणि आताच्या आपल्या मराठीचा विचार केला, बोली भाषांचा सुद्धा विचार केला, तर त्यांच्यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसून येतो. त्या अर्थानं ग्रामशी म्हणतो की भाषा ही स्थिर नसते, ती सामाजिक, आर्थिक, राजकीय बदलाबरोबर विकसित होते. आणि तो पुढे म्हणतो की भाषेचा विकास सामाजिक शक्तींच्या वर्ग संघर्षाचा परिणाम असतो. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून सांस्कृतिक सत्ता, सामाजिक बदल आणि वर्ग संघर्ष याचा अविभाज्य भाग आहे. आणि म्हणून भाषेच्या माध्यमातून सामान्य लोकांना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी सत्ताधारी वर्गाच्या धुरीणत्वाला नाकारले पाहिजे. पुढे ग्रामशीचं असं म्हणणं आहे की भाषा ही सामाजिक बदलाची गुरुकिल्ली असते. म्हणून शोषित अंकित जनांनी आपली स्वतःची भाषा आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती विकसित करावी, ज्याद्वारे सत्ताधारी वर्गाच्या विचारसरणीला आव्हान देता येईल. यासाठी ग्रामशी असं म्हणतो की राष्ट्रीय सामान्य भाषा संकल्पनेवर कष्टकरी वर्गानं जोर दिला पाहिजे आणि त्या सामान्य लोकांच्या अनुभवांना केंद्रस्थानी आणले पाहिजे. तर भाषेचं जे काही वर्गचरित्र आहे आणि भाषेचं काही जे काही मी म्हटलं त्याप्रमाणे साम्राज्यवादी स्वरूप आहे ते सुद्धा असलं तरीही आपण मराठी भाषेच्या संदर्भात आपला जो काही सांस्कृतिक वारसा आहे तो सांस्कृतिक प्रोग्रेसिव्ह वारसा, प्रागतिक वारसा, ग्रामशी जेव्हा शासक शोषक वर्गाची भाषा म्हणतो तेव्हा शोषित वर्गाची सुद्धा भाषा आहे. जी संस्कृती, जो वारसा प्रागतिक आहे, पुरोगामी आहे, समतावादी आहे, लोकशाहीवादी आहे, तो वारसा आपण शैक्षणिक वर्गीय शिक्षणाच्या माध्यमातून पुढे नेला पाहिजे. परंतु किमान साम्राज्यवादी जो काही हस्तक्षेप आहे भाषेच्या माध्यमातून किंवा सामाजिक समूहावर लादणं,
तर माणसाचा, व्यक्तीचा, मुलांचा सर्वांगीण विकास करण्याच्यासाठी मातृभाषेतून शिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या जाणीवेतूनच संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. त्या जाणीवेतूनच घटनेमध्ये ते भाषिक राज्याला महत्व देणं मान्य करण्यात आलं. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला जो काही संघर्ष झाला, त्या लढ्यामध्ये जे बलिदान दिल्या गेलं, जो संघर्ष केला गेला, जी आंदोलनं झाली आणि ज्यामध्ये प्रचंड लोकसहभाग, लोकलढ्याच्या स्वरूपात ते आंदोलन झालं, याचं कारण हे आहे की लोकांच्या मनामध्ये आपल्या भाषिक सांस्कृतिक वारसा जतन करण्याची जी काही तळमळ असते, त्या तळमळीतून आणि आपले व्यवहार सगळे आपल्या मातृभाषेतून व्हावे, आपल्या मुलामुलींना मातृभाषेतून शिक्षण मिळावं, आपण जे काही साम्राज्यवादी अन्याय सहन केले त्याच्यातून आपण मुक्त झालो पाहिजे. स्वतंत्र भारतामध्ये तरी आपल्याला लोकशाही पद्धतीचं आपल्या हितसंबंधांना बाधा येणार नाही असं, आणि सामान्यांच्या हितसंबंधाचं शिक्षण दिलं जावं, आणि सक्तीनं कुठली संस्कृती, कुठली भाषा साम्राज्यवादी पद्धतीनं लादली जाऊ नये, हा त्या पाठीमागचा दृष्टिकोन होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी कलापथकाच्या माध्यमातून, सांस्कृतिक आघाडीवरील लढाईच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. आणि शाहीर अमर शेख, कॉम्रेड शाहीर गव्हाणकर आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे फार मोठे साहित्यिक होते, परंतु त्यांची सगळी जडणघडण, त्यांना लिहायला वाचायला कम्युनिस्ट चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी शिकवलं. माझ्या माहितीप्रमाणे कम्युनिस्ट पक्षानं कॉम्रेड रांगणेकर, पी.बी. रांगणेकरांवर जबाबदारी सोपवली होती की त्यांना लिहायला वाचायला शिकवा. अण्णाभाऊ निरक्षर असताना त्यांनी काहीतरी मच्छराचा पोवाडा रचला होता मनातल्या मनात, आणि मच्छर कसे शूरवीर असतात आणि मच्छर कसे गर्जना करत येतात, ते तुतारी वाजवत किंवा जे आवाज करत येतात चावायला, तर ते काही गपचूप येऊन हल्ला करत नाही, तर युद्धावर निघाल्यासारखे येतात. असं एक विडंबनात्मक किंवा विनोदी पद्धतीचा पोवाडा तयार करून त्यांनी जेव्हा गायला, तेव्हा कम्युनिस्ट चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी कुणीतरी त्याला ऐकावायला लावलं. तो ऐकल्यानंतर ह्याच्यामध्ये काही एक वेगळी प्रतिभा आहे हे लक्षात घेऊन त्या मुलाला, अण्णाभाऊला, लिहायला वाचायला शिकवल्या गेलं. त्याच्यासाठी अभ्यासिकेची व्यवस्था केली गेली, त्यासाठी पी.बी. रांगणेकरांवरती जबाबदारी सोपवण्यात आली, आणि त्या माध्यमातून अण्णाभाऊ आधी लिहायला वाचायला शिकले. त्यानंतर त्यांनी प्रचंड वाचन केलं, त्यांनी मार्क्सवाद अत्यंत व्यवस्थितपणे समजून घेतला, आणि तो समजून घेतल्यामुळं समाजाचं जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, वर्ग व्यवस्था, भांडवलशाही, ब्राह्मणशाही, जे काही शोषणाच्या व्यवस्था आहेत, त्या शोषणाची कारणं काय आहेत, ती शोषण व्यवस्था कशी काम करते, आणि ही शोषण व्यवस्था नष्ट कशी करता येईल, यासाठीचं शास्त्रशुद्ध आकलन त्यांना मार्क्सवादी तत्वज्ञानाच्या माध्यमातून मिळालं. आणि त्यांच्या पदरी जो काही गावाकडचा अनुभव होता, गावाकडचा वारणेच्या खोऱ्यातला किंवा त्यांचं जे वाटेगाव आहे, वाळवा तालुका, सांगली जिल्ह्यामधला, त्या परिसरातला जो काही अनुभव आहे, जीवन अनुभव आहेत लोकांचा, कष्टकऱ्यांचा, दलितांचा, शोषितांचा, त्यांच्या जीवन अनुभव, ते जीवन अनुभव व्यक्त करण्यासाठी त्यांनी मार्क्सवादी दृष्टिकोनाचा वापर केला, आणि त्या माध्यमातून जे काही विपुल प्रचंड लेखन केलं. जवळपास 40 एक कादंबऱ्या लिहिल्या, 35 काहीतरी मला 15 ते 20 त्यांचे कथासंग्रह आहेत, 20-21 कथासंग्रह आहेत, 13 वगनाट्य आहेत, 3 नाटकं आहेत, आणि शेकड्यानं गीतं आहेत, पोवाडे आहेत, लावण्या आहेत, आणि त्यांचं साहित्य, ज्या प्रतिभा संपन्न ते साहित्य आहे, त्यांच्या त्या साहित्याच्या पाठीशी वर्गीय चरित्र जे जगातल्या समाजाचं, ते वर्गचरित्राचं, शासक शोषक वर्गाच्या वर्गचरित्राचं, भांडवलदार वर्गाच्या वर्गचरित्राचं, साम्राज्यवाद्यांच्या वर्गचरित्र, आणि शोषित कष्टकरी वर्गाचं वर्गचरित्र आणि हितसंबंध याची जाणीव असल्यामुळे त्या जाणीवेच्या, त्या
तत्वज्ञानाच्या आधारावर ती अभिव्यक्ती त्यांनी केलेली असल्यामुळं ते साहित्य अधिक उच्च दर्जाचं, उच्च कोटीचं झालं, त्यांच्याकडून लिहिलं गेलं आणि ते जगातल्या 27 भाषांमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा अनुवाद झाला. भारतातल्या बहुसंख्य भाषामध्ये त्यांचा अनुवाद झाला आणि ते साहित्य शिकलं जातं. 1-1.5 दिवस शाळेत गेलेला मुलगा इतका प्रतिभावान होतो, प्रज्ञावंत होतो आणि त्याच्या साहित्यावर अनेक लोक पुस्तक लिहितात, अभ्यास करतात. PhD अनेक लोकांनी त्यांच्या साहित्यावर केलेली आहे. जगात त्यांच्या साहित्याचा अभ्यास होतो. तर हे मोठेपण मिळवण्यासाठीचं पायाभूत प्रशिक्षण जे आहे ते कम्युनिस्ट चळवळीत आणि कम्युनिस्ट विचारातूनच घडलेलं आहे आणि त्या पायावरच अण्णाभाऊंच्या प्रतिभेचा विकास झाला आणि अण्णाभाऊ साठे जे काही म्हणतात की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. तो त्यातला जो काही मार्क्सवादी भौतिकवादी दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन त्यांना मार्क्सवादाने दिलेला आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन, की जगातली सगळी संपत्ती जी आहे, जी जी काही संपत्ती आहे भांडवलदार वर्गाकडे किंवा शोषक शासक वर्गाकडे जमा झालेली, ही संपत्ती सगळी कष्टकरी वर्गाच्या कष्टातून निर्माण होते. पैशाचं झाड लावता येत नाही आणि पैशातून पैसे उगवत नाहीत, तरी भांडवलदार वर्गाचे, सट्टेवाल्या वर्गाचे पैसे वाढतात कसे, पैशानं पैसे, तर त्याचं कारण असं आहे की जी काही वर्कड कष्टकरी वर्गाच्या, कामगार वर्गाच्या, शेतमजूर वर्गाच्या, शेतकरी वर्गाच्या शोषणातून जी वर्कड मिळवली जाते ती वर्कड शासक शोषक वर्गाकडे वर्ग होते आणि त्या माध्यमातून सगळा जगाचा लवाजमा थाटमाट चालतो. म्हणून निसर्गतः जगातल्या सर्व संपत्तीचे निर्माते हे कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आहेत आणि निसर्गतः त्या सगळ्या संपत्तीवर त्यांचा हक्क आहे आणि म्हणून ती संपत्ती त्यांना परत मिळाली पाहिजे. त्या संपत्तीचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे. शेतीचं, उद्योगधंद्याचं राष्ट्रीयकरण करून समाजवादाच्या माध्यमातूनच खरी समता निर्माण केली जाऊ शकते. हे तत्व मार्क्सवादाच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी नीट समजून घेतलं होतं आणि दुसरा खरा समतेचा पर्याय नाही ही गंभीर जाणीव त्यांच्यामध्ये होती. म्हणून ते भौतिकवादी पद्धतीनं त्यांच्या सगळ्या साहित्यामध्ये, कथांमध्ये तो वैज्ञानिक दृष्टिकोन, भौतिकवादी दृष्टिकोन दिसतो आणि जी धार्मिक पारंपरिक जी भाकड कथा सांगितल्या जातात की सगळ्या जगामध्ये ॲटलस ला काहीतरी शिक्षा म्हणून तो गुलामांचा प्रतिनिधी होता, तर ॲटलसला पृथ्वी डोक्यावर घेऊन बसण्याची काहीतरी शिक्षा दिलेली होती, असं ते धार्मिक ग्रंथ सांगतात आणि ग्रीक कथेमध्ये, आणि त्यात तो ॲटलस पृथ्वी डोक्यावर घेऊन बसतो. तसंच आपल्याकडे शेषनागाच्या मस्तकावर पृथ्वी आहे असं सांगण्यात गेलं. अण्णाभाऊंनी जेव्हा म्हटलं की ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर पृथ्वी तरलेली आहे, याचा अर्थ सगळ्या जगातील लोकांचा उदरनिर्वाह हा कष्टकरी वर्गाच्या कष्टातूनच होतो. जगाचा सगळा थाटमाट त्यांच्या कष्टामुळे असल्यामुळं निसर्गतः त्या सगळ्या संपत्तीचे खरे मालक हे कष्टकरी आहेत आणि त्याची मालकी तेव्हाच त्यांना परत मिळू शकते, तेव्हाच त्यांची शोषणातून मुक्ती होऊ शकते, जेव्हा या शेतीचं, उद्योगधंद्याचं, शोषणाच्या साधनांचं राष्ट्रीयकरण केलं जाईल, सामाजिक मालकी प्रस्थापित केली जाईल आणि समाजसत्तावादी व्यवस्था लागू केली जाईल. तर हा जो काही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, मराठी भाषिक राज्याचा प्रश्न असेल, तो मराठी भाषिक संयुक्त महाराष्ट्र जरी मिळवला गेलेला असला तरी अजूनही सत्तेवर शासक शोषक वर्गाचं वर्चस्व असल्यामुळं तो त्यांचा सांस्कृतिक धुरीणत्व, वर्चस्व लादण्याचा, आणि आज केंद्रात महाराष्ट्रात फॅशिस्ट प्रवृत्तीचं सरकार असल्यामुळं ते तर त्यासाठी अधिक आक्रमक आहेत आणि जेव्हा शत्रू आक्रमक अधिक असतात तेव्हा आपल्याला सर्वच आघाड्यावर अधिक गंभीरपणे काम करणं अपरिहार्य होतं आणि ते करून हा सगळा भाषेच्या साम्राज्यवादी स्वरूपाचा अतिक्रमण असो की भांडवलशाही नष्ट करण्याचा प्रश्न असो, समाजसत्तावादी व्यवस्था आणण्याचा प्रश्न असो, ही लढाई जी आहे ती अण्णाभाऊ साठेंचा जो काही वारसा आहे तो त्या चळवळीचा, डाव्या चळवळीचा, कम्युनिस्ट चळवळीचा वारसा आहे आणि तो वारसा नीट समजून घेऊन आणि तो वारसा नीट घेऊनच आपण पुढे गेलो तरच
ते अण्णाभाऊंचा वारसदार म्हणून घेता येईल. नाहीतर अण्णाभाऊच्या नावानं खूप संस्था संघटना चालतात. जातीचं राजकारण करणारे काही हितसंबंधी लोक जे असतात ते जाणीवपूर्वक कम्युनिस्टांना बदनाम करण्याचं, की अण्णाभाऊंवर काहीतरी कम्युनिस्ट चळवळीमुळेच उपेक्षा झाली वगैरे वगैरे प्रचंड गैरसमज पसरवण्याचा, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आपण जे सत्य आहे ते सत्य निक्षून सांगितलं पाहिजे. आणि ते सत्य हेच आहे की कम्युनिस्ट चळवळीच्या माध्यमातूनच अण्णाभाऊ साठे हे महान साहित्यिक म्हणून विकसित झाले. आणि कम्युनिस्ट चळवळीच्या माध्यमातूनच ते रशियाला गेले. रशियामध्ये त्यांचं त्यावेळेसच्या दूरदर्शनवरून लाईव्ह प्रसारण त्यांच्या कार्यक्रमांचं करण्यात आलेलं होतं, असं मी वाचलेलं आहे. तर अण्णाभाऊ साठेंचा जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करताना आणि मी याविषयी जे काही मतं मांडलेली आहेत त्याचं समापन करताना मी अण्णाभाऊ साठेंवर लिहिलेलं एक गीत आपल्याला ऐकू इच्छितो आणि नंतर मी थांबतो. तर ते गीत असं आहे की अण्णाभाऊ गातच राहू तुझी ही शौर्य गाथा, सर्व हारा मुक्तीपथाने तुझ्याच जाता जाता. अण्णा लाल सलाम, जय भीमलाल सलाम. अण्णा लाल सलाम, जय भीमलाल सलाम. वाटे गावच्या झोपडीतला चिराग नगरा चिराग आला, झाला निळ्या नभाचा लाल तारा, गाजा वाजा जगात झाला. झाला तू दुबळ्याची वाणी झुकतो चरणी माथा, सर्व हारा मुक्तीपथाने तुझ्याच जाता जाता. अण्णा लाल सलाम, जय भीमलाल सलाम. कष्टकऱ्यांच्या हातावरती तूच म्हणाला तरली धरती, अंधश्रद्धा या भाकड कथा अशा पाडल्या धारा तीर्थी. त्याच नीतीचा सत्यमतात सत्यपथाचा असा बांधुनी जथा, सर्व हारा मुक्तीपथाने तुझ्याच जाता जाता. अण्णा लाल सलाम, जय भीमलाल सलाम. तन मन धन तुझी लेखनी, क्रांतिकारी लढा आखनी, आघाडीस तूरण मैदानी, गात पोवाडे क्रांती गाणी. शौर्य तुझे सांगती जगाला, तुझ्या कहाण्या कथा, सर्व हारा मुक्तीपथाने तुझ्याच जाता जाता. अण्णा लाल सलाम, जय भीमलाल सलाम. तन मन धन तुझी लेखनी, क्रांतिकारी लढा आखनी, आघाडीस तूरण मैदानी, गात पोवाडे क्रांती गाणी. शौर्य तुझे सांगती जगाला, तुझ्या कहाण्या कथा, सर्व हारा मुक्तीपथाने तुझ्याच जाता जाता. अण्णा लाल सलाम, जय भीमलाल सलाम. वामन दादा सांगत होते, अण्णा भाऊ मोठे भाऊ, भीमराव तुझ आदेश देई, तूही सांगतो जैविक नाते. घाव घालून बदलू जग हा शब्द भीमास देता, सर्व हारा मुक्तीपथाने तुझ्याच जाता जाता. अण्णा लाल सलाम, जय भीमलाल सलाम. लाल बावटा कला पथक देत हकारा फिरे अथक, संयुक्त महाराष्ट्र जिंकला मुंबईसह मराठी भाषिक. बलिदानी या लोकलढ्याचा तू बिन्नीचा नेता, सर्व हारा मुक्तीपथाने तुझ्याच जाता जाता. अण्णा लाल सलाम, जय भीमलाल सलाम. अण्णा भाऊ गातच राहू तुझी ही शौर्य गाथा, सर्व हारा मुक्तीपथाने तुझ्याच जाता जाता. अण्णा लाल सलाम, जय भीमलाल सलाम. अण्णा लाल सलाम, जय भीमलाल सलाम. तर कॉम्रेड्स, मी बाहेर एका व्याख्यानाला गेलो होतो आणि मला अधिक नीट तयारी करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळं मला काही समाधानकारक मांडणी झाली की नाही कल्पना नाही, परंतु मला जे सुचलं ते मी मांडण्याचा प्रयत्न केला. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.